सध्या 5 राज्यामध्ये निवडणुकांचा बिगुल वाजलाय. अगदी काही ठिकाणी मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे आणि जे मोठे राज्य आहेत त्याच्यामध्ये मात्र या महिन्याच्या शेवटाला 2-3 टप्प्यामध्ये वेगळ्या प्रकारचं मतदान होणार आहे. मात्र या सगळ्या ठिकाणी एक राज्य असं आहे की ज्या राज्यावरती भारतीय जनता पार्टीनं पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. केवळ एका राज्यातलेच नाही तर देशातल्या वेगवेगळ्या राज्यातले लोक आज त्या राज्यात जाऊन भारतीय जनता पार्टीचा आकडा कसा वाढेल आमदाराचा यासाठी प्रयत्न करत आहेत. मी बोलतोय पश्चिम बंगालबद्दल आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे की 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या ममता दीदीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमित शहा हे आता पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर निघणार आहेत आणि 1-2 दिवसाचा नाही तर तब्बल 15 दिवसापेक्षा जास्त मुक्काम हे पश्चिम बंगालमध्ये करणार आहेत. आणि त्यामुळं मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ज्यावेळी ज्या राज्यामध्ये निवडणुका होत आहेत तिथं लक्ष घालते. मात्र अमित शहा सारखा एक मुरब्बी राजकारणी ज्यावेळी 15 दिवसाचा मुक्काम त्या राज्यात करतो त्यावेळी नक्कीच तिथं काहीतरी घडणार आहे यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि म्हणून 2 गोष्टीवर खरं तर प्रकाश टाकण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. एक, पश्चिम बंगालमध्ये SIR अंतर्गत जी कारवाई झाली होती ज्यामध्ये तब्बल 91 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून काढण्यात आली होती, त्यात नेमकं काय घडलं. आणि दुसरं म्हणजे अमित शहा पश्चिम बंगालच्या तब्बल 15 दिवसाच्या मुक्कामामध्ये नेमकं काय साध्य करणार आहेत हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचा गड समजला जाणाऱ्या या राज्यामध्ये मागच्या 10-15 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं जो काही शिरकाव केला आहे त्याचा आकडा आणि त्याचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी 2016 या वर्षामध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर आपण लक्ष ठेवलं तर केवळ 3 आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. ममता बॅनर्जी यांनी मागच्या 20 वर्षामध्ये जवळपास 4 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेसचा उल्लेख करता येईल. पण अलीकडच्या काळात घडतंय काय आहे की सगळ्यात आधी आपण हा मुद्दा समजून घेऊ की 91 लाख मतदारांची नावं ज्यावेळी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदान प्रक्रियेतून काढण्यात आले त्यानंतर मात्र राज्यभर मोठा गदारोळ झाला. आणि केवळ राज्यभर नाही तर पश्चिम बंगालमधल्या या SIRच्या कारवाईची दखल अगदी देशात घ्यावं लागली. अनेक राजकीय पक्षसुद्धा याच्यामध्ये विरोधामध्ये उतरले होते. आता हे समजून घेणं गरजेचं आहे की 91 लाख ज्या लोकांची नावं पश्चिम बंगालच्या निवडणूक यादीमधून मतदार यादीमधून कमी झाले त्यात सर्वाधिक लोक हे अल्पसंख्याक समाजाचे होते. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीची जी काही ताकद आहे ती हीच मंडळी आहे जी मंडळी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सातत्यानं पश्चिम बंगालमध्ये निवडून देते. विशेषतः मुस्लिम समाजाचा उल्लेख यात जर करायचा झाला तर आजही सध्या होत असलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये 75 पेक्षा जास्त आमदारांच्या जागा अशा आहेत की जिथला भाग आहे तो मुस्लिम बहुल भाग आहे. आणि म्हणूनच ममता बॅनर्जीच्या एकूण संदर्भात जे काही ओपिनियन पोल आपल्याकडे आले त्या ओपिनियन पोलनुसार 75 जागा निवडणुकीआधीच ममता बॅनर्जी यांनी जिंकल्या आहेत अशा आकडे आपण मागच्या 2 आठवड्यापूर्वी बघितले होते. पण हाच आकडा आता वाढेल का किंबहुना तिथपर्यंत आमदारांची संख्या पोहोचेल का ह्याविषयी शंका व्यक्त केली जाते. आणि त्याचं कारण ठरलंय SIRची कारवाई. आपल्या सगळ्याला माहिती आहे की SIR काय वेगळी यंत्रणा नाही आहे. ज्या राज्यामध्ये दुबार मतदारांची नावं आहेत, एकापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये ज्या मतदाराचं नाव आहे किंबहुना मृत झालेल्या मतदाराचं नाव यादीतून निघालेलं नाही आहे या संदर्भात कारवाई करण्यासाठी किंबहुना ती एक जी प्रक्रिया आहे त्याला आपण SIR म्हणतो. विशेष सखोल पुनर्निरीक्षण अंतर्गत अशी कारवाई देशभर होत असते. पण हा सगळ्यात मोठा आकडा अर्थात पश्चिम बंगालमधला आला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून सत्तेचा गैरवापर झाला आणि मुद्दाम होऊन अल्पसंख्याक लोक कमी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई झाली असा आरोप सुद्धा झाला. पण या प्रकरणी एक गोष्ट फार मोठी घडली. फेब्रुवारी महिन्यात 2026च्या म्हणजे मागच्या महिन्यामध्ये याच संदर्भात तब्बल 32 वर्षानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या अंगावरती काळा कोट चढवला आणि स्वतः न्यायालयामध्ये उभा टाकल्या. कारण SIR कारवाईच्या विरोधामध्ये त्यांना आवाज उठवायचा होता. अगदी हे प्रकरण इतकं तापलं की कोर्टाने निवडणूक आयोगाला ताशेरे ओढले. आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे की 91 लाख मतदारापैकी 32 लाख मतदारांची नावं पुनर्समावेश करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. म्हणजे 91 लाख कमी झालेल्या मतदाराचा आकडा आता 32 लाखाने कमी झाला होता. तर ही 61 लाख मतदार जे कमी झालेत याचा सगळ्यात मोठा फटका हा अर्थात ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पडणार आहे.
पण हे होत असताना काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पश्चिम बंगालमध्ये जी निवडणूक होतीये त्या निवडणुकीचं प्रत्यक्ष मतदान 23 आणि 29 तारखेला होतंय आणि 4 मेला याचा निकाल लागणार आहे. 2 टप्प्यामध्ये होत असलेल्या या एकूण प्रक्रियेमध्ये जवळपास 7,66,00,000 मतदार यामध्ये भाग घेणार आहेत. आणि जर आपण आता SIR अंतर्गत कारवाईचा टक्का जर काढला तो सुद्धा 11.85% मतदाराची नावं या मतदार यादीतून काढण्यात आलेली आहेत. खरं तर ही सगळी नावं निघाल्यानंतर ममता बॅनर्जीने ज्या पद्धतीचा आक्षेप केंद्रावरती घेतला, किंबहुना केंद्राच्या यंत्रणेवरती घेतला, त्यानंतर आणखी ममता बॅनर्जीच्या बाजूनं अल्पसंख्याक मते वाढताना पाहायला मिळत आहेत. कारण लोक आक्रमकपणे या कारवाईच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले होते. आता या कारवाईनंतर नेमकं पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं काय नियोजन हे समजून घेऊ. 2016 साली ज्यावेळी भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या या निवडणुकीत उतरली होती त्यानंतर केवळ 3च आमदार भारतीय जनता पार्टीचे पश्चिम बंगालमध्ये निवडून आले होते. मात्र हीच 2016 मधली लढाई 2021 मध्ये पोहोचली आणि आपण जर बघितलं की 2021 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालमध्ये तब्बल 77 आमदार निवडून आणले होते. आणि म्हणून हा जो काही वाढलेला कॉन्फिडन्स आहे भारतीय जनता पार्टीचा तोच इनकॅश करण्यासाठी अमित शहा पुढचे 15 दिवस 15 मुक्काम हे पश्चिम बंगालमध्ये करणार आहेत. आणि आता एक नवीन मिशन आखण्यात आलं आहे ज्याला नाव देण्यात आलं आहे मिशन 175. मिशन 175 हे पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची केवळ केंद्रीय पातळीवरची नाही तर देशातल्या ज्या ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आहे त्या राज्यातले अनेक पदाधिकारी आज केरळमध्ये जसे पोहोचलेत त्याहीपेक्षा जास्त जर कुठे पदाधिकारी पोहोचले असतील तर ते पश्चिम बंगालमध्ये पोहोचलेत. कारण पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला आता मिशन 175 हा आकडा राबवायचा आहे. आणि मिशन 175 हा जर आकडा पूर्ण करायचा असेल तर अमित शहा सारखा भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा चाणक्य 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार आहे. खरं तर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट जी भारतीय जनता पार्टीला वास्तवाची आठवण करून देणारी ठरली आहे आणि ती जर गोष्ट कुठली असेल तर 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमधून तब्बल 18 खासदार निवडून आले होते 2024ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र 6 खासदार कमी झालेत आणि आज पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे केवळ 12 खासदार आहेत. म्हणून एकीकडे 2016 पासून 2021 पर्यंत वाढलेली भारतीय जनता पार्टी 2024च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र 6 खासदार कमी झाले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाने हे आखणी केली आणि त्यानुसार आपण बघतोय की 15 दिवस अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये मुक्कामी राहणार आहेत. मुक्कामी राहणार आहेत म्हणजे काय? द इंडियन एक्सप्रेसच्या आलेल्या बातमीनुसार याच दरम्यान 175 मिशन राबवत असतानाच अमित शहा रात्री 2 वाजेपर्यंत उमेदवारांशी गाठीभेटी घेणार आहेत आणि अशा 45 उमेदवारावरती विशेष लक्ष आहे. जे 45 उमेदवार यापूर्वी म्हणजे 2021ला झालेल्या निवडणुकीमध्ये केवळ 5,000 मताच्या फरकाने पराभूत झाले होते. अशा वेगवेगळ्या टप्प्यावरची आखणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करत आहे आणि म्हणून हे होत असताना एक रणनीती आपण समजून घेतली पाहिजे की सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये अमित शहा यांनी लक्ष घातलं. मध्य प्रदेशनंतर हा मोर्चा त्यांनी बिहारकडे वळवला. बिहारसोबत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगाल आणि या 4ही राज्यावरती लक्ष केंद्रित करत असताना भारतीय जनता पार्टीने 3 राज्यामध्ये म्हणजे 4थं राज्य आता आपल्या समोर आहे पण मध्य प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र आणि बिहारचा जर आपण विचार केला तर या 3ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची संख्या वाढली आहे. अमित शहा एक अशी योजना आखतायत जिथे तृणमूल काँग्रेसला हरवण्यासाठी 15 दिवसाचं मिशन बनवण्यात आलं आहे आणि ज्यामध्ये 175 जागा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने तृणमूल काँग्रेसच्या समोर त्यांच्याच तालमीत मोठा झालेला एक नेता त्यांच्या समोर आणून ठेवला आहे ज्याचं नाव शुभेंदू अधिकारी असं आहे. शुभेंदू अधिकारी कोण होते तर 2019 पर्यंत ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळामध्ये तृणमूल काँग्रेसकडून परिवहन मंत्री म्हणून काम करणारे एक नेते जे 2019 नंतर ममता बॅनर्जी यांच्यापासून बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मात्र त्या 1-1.5 वर्षामध्ये त्यांनी केलेली आखणी एवढी मोठी होती की त्यानंतर 2021 मध्ये झालेल्या नंदीग्राममधल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचाच शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला. तो पराभव
1900 मतापेक्षा जास्त फरकाने होता. आणि त्यामुळं शुभेंदू अधिकारी हे जगाला देशाला कळले ते एवढ्याच एका कारणामुळे, कारण ममता बॅनर्जी यांचा त्यांनी पराभव केला होता. आणि हीच नेमकी गोष्ट ओळखून भारतीय जनता पार्टीने मागची 5 वर्षापासून शुभेंदू अधिकारी यांच्या मागं एक ताकद उभा केली. अगदी 77 आमदारांचा गट, ज्यावेळी सगळ्यात मोठा म्हणजे तृणमूल काँग्रेसनंतर जर कोणता मोठा गट पश्चिम बंगालमध्ये आमदारांचा असेल तर तो 77 आमदाराचा गट अर्थात भाजपचा आहे. आणि या गटाचं नेतृत्व शुभेंदू अधिकारी करतायत. त्यांना गटनेता बनवण्यात आलं होतं. आणि म्हणून आता आपण बघतोय की शुभेंदू अधिकारी हे कोण होते, तर ज्यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला होता. आणि आता होऊ घातलेल्या पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या समोर जर कोण उमेदवार म्हणून असेल तर अर्थात शुभेंदू अधिकारी आहेत. शुभेंदू अधिकारी यांचे वडील 10 वर्ष आमदार होते. शुभेंदू अधिकारी स्वतः 2 वेळा खासदार होते. तिसऱ्यांदा आमदार आणि चौथ्यांदा परत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी परिवहन मंत्रिपदाचा काम सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यासोबत राहूनच केलं. ममता बॅनर्जी खरं तर अधिकारी कुटुंबाची ताकद असलेल्या भागामध्ये जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला काही यश आलं नाही. आणि आपण बघतो की शुभेंदू अधिकारी अगदी आक्रमकपणे आज ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये प्रचार करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. भवानीपूर नावाचा जो आताचा एक मतदारसंघ आहे विधानसभेचा, या मतदारसंघामध्ये ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये शुभेंदू अधिकारी आपल्याला निवडणूक लढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि म्हणून 175 मिशन अंतर्गत भारतीय जनता पार्टीला जी काही निवडणूक पुढे लढायची आहे त्या निवडणुकीमध्ये केवळ 147 आमदार निवडून आणायचे आहेत. कारण 147 आमदार निवडून आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवणं सोपं जाईल हे जरी भारतीय जनता पार्टीला माहीत असलं तरी त्यांनी टार्गेट ठेवलं आहे ते अर्थात 175 जागाचं. आणि या 175 जागावर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी स्वतः अमित शहा हे 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार आहेत. मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न यासाठी करतोय कारण मागच्या 10-12 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे काही काम देशामध्ये केलं आहे त्या अनेक राज्यामध्ये खरं तर सगळ्या ठिकाणी स्वतः अमित शहा आणि नरेंद्र मोदी अगदी बारकाईनं लक्ष देतात. मात्र ही पहिली निवडणूक असावी जिथं स्वतः अमित शहा हे 15 दिवस मुक्काम करणार आहेत. त्यामुळं अमित शहाच्या या 15 दिवसाच्या मुक्कामामुळं सगळ्या देशाचं लक्ष हे पश्चिम बंगालवर लागले. आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे की पश्चिम बंगाल जिंकणं एवढं सोपं नाही, पण ते जिंकायच्या जवळजवळ आलेली भारतीय जनता पार्टी आता ममता बॅनर्जी समोर कात टाकणार की ममता बॅनर्जी पुन्हा एकदा आक्रमकपणे पुढे येणार हे पाहणं गरजेचं आहे. एक मात्र खरं आहे की दक्षिणेतल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा शिरकाव आणखी झालेला नाही आहे. मात्र कम्युनिस्टांचा गड असलेल्या, कम्युनिस्टांनी सुरुवात केलेल्या, सत्तेत अनेक काळ राहिलेल्या, मोदी विरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींना आता भारतीय जनता पार्टी कशी हरवते की भारतीय जनता पार्टीला हरवण्यात सर्वाधिक विक्रम केलेली ममता बॅनर्जी या पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पुढे येतात. तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बहुमताच्या पुढे जातो हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.